उद्धव ठाकरे आता विधान भवन परिसरात हजर झालेत। आज आणि उद्या अधिवेशनात उपस्थिती दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे आता नागपुरात दाखल झालेत। उद्धव ठाकरे आता विधान भवन परिसरात दाखल झालेत। आज आणि उद्या अधिवेशनात ते हजेरी लावणार आहेत। त्यासाठी ते आता नागपुरात दाखल झालेत। विधिमंडळाच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत। त्यानंतर 4 वाजता थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदही होईल। त्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे आता लक्ष लागलंय। अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झालेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अनिल परबही दिसतायत। उद्धव ठाकरे कोणकोणते मुद्दे अधिवेशनात मांडणार याकडेही लक्ष लागलंय। त्यानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदही होणार आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। मोबाईल घेऊन कशाला मध्ये आले? कृती केंद्र सर आता काही सुरू झाली, आता 15 दिवसापासून सुरू झाली। भाव सर 5380। नागपूर विधिमंडळाच्या पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत। सध्या उद्धव ठाकरे आता विधिमंडळ परिसरात दाखल झाल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। नागपूर विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील। त्यावर ते कोणकोणत्या मुद्द्यावर भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये कोणकोणते मुद्दे मांडतात आणि विरोधकांना घेण्यासाठी कोणकोणते मुद्दे मांडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शेतकऱ्यांना मिळणारी मदत, शेतकरी कर्जमाफी इत्यादी मुद्दे मांडण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। यामध्ये विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना घेण्यासाठी उद्धव ठाकरे कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नागपूरच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल। उद्धव ठाकरे आता विधानमंडळ परिसरात दाखल झालेत। त्यांच्यासोबत अनिल परब देखील उपस्थित आहेत। पत्रकार परिषदेत कोणकोणते मुद्दे मांडणार हे आता महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यासाठी आता ते विधिमंडळ परिसरात दाखल झालेत। अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी, आज आणि उद्या उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे आज सकाळी मुंबईहून रवाना झाले होते। आता ते नागपुरात दाखल झालेत। त्यानंतर आता ते कोणते मुद्दे मांडतात याकडे लक्ष असेल। विधान भवनात प्रताप सरनाईक आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आलेत। दोघांनी एकमेकांना हात जोडलेत। विधान भवनात प्रताप सरनाईक आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं दिसतंय। यावेळी दोघांनी समोरासमोर आलेत। यावेळी दोघांनी एकमेकांना हात जोडलेत।